नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मयुरी स्ट्रीम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिमला मिरचीच्या बेसनाची रेसिपी बघणार आहोत. तर मी इथे शिमला मिरचीचं बेसन तयार करण्यासाठी 3 ते 4 चम्मच बेसन आता मी इथे भाजून घेणार आहे. व्यवस्थित पद्धतीने आपल्याला 3 ते 4 मिनटं याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून या बेसनाचा कच्चेपणा आपल्याला लागणार नाही आहे. तर अशा प्रकारे आपण याला चांगलं परतून घेणार आहोत. एकदम लालसर कलर आला पाहिजे असं पण काही नाही आहे, थोडंसं परतून घ्यायचं. आता मी याला काढून घेते आहे. त्याच कढईमध्ये किंवा दुसरी कढई तुम्ही वापरू शकता. त्याच कढईमध्ये आपण 3 ते 4 चम्मच तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत. जिरं झाल्यानंतर आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. लसणाच्या पाकळ्या तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल, एकदम ऑप्शनल आहे. आता याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे, लसणाच्या पाकळ्याला, जिरं, मोहरीला. व त्यानंतर आपण जी बारीक कट केलेली शिमला मिरची मी इथे आधीच कट करून ठेवलेली होती, तर इथं बारीक कट केलेली शिमला मिरची मी इथे टाकणार आहे. मी 4-5 शिमला मिरचीचा वापर केलेला आहे, कारण मी ही 4 लोकांसाठी ही भाजी बनवत आहे. त्यामुळे मी 4-5 शिमला मिरची इथे घेतलेला आहे कट करून. आता मी या शिमला मिरचीला व्यवस्थित पद्धतीने परतून घेणार आहे तेलामध्ये, जेणेकरून जिरं मोहरीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने शिमला मिरचीमध्ये मिक्स होईल. तर याला आपण चांगलं परतून घेणार आहोत. आता 5 मिनटं आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून शिमला मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. आता मी यावर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. 1 चम्मचला थोडंसं कमी मी इथे मीठ टाकून घेतलं आहे, जेणेकरून शिमला मिरची मऊ होईल आणि चांगली शिजली जाईल आणि कच्चेपणासुद्धा याचा एकदम नाहीसा होतो. आता यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे छोटा चम्मच, आणि त्याचबरोबर थोडंसं मिरची पावडर, ते पण छोटा चम्मच मिरची पावडरचं मी वापरलेलं आहे. आणि आता यासोबतच आपण याच्यामध्ये धना पावडर टाकणार आहोत. एक मोठा जो चम्मच आहे, तर ते आपण तेवढा आपण धना पावडर टाकणार आहे. याने खूप छान टेस्ट येते शिमला मिरचीला. आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित पद्धतीने शिमला मिरचीवर कोट करून घ्यायचे, त्यामुळे याला व्यवस्थित पद्धतीने आपण परतून घेणार आहे. भाजलेले जे बेसन होतं आपण जे स्टार्टिंगला भाजून घेतलं होतं, ते आपण आता इथं घालून घेणार आहे. ह्या बेसनालासुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला परतावं लागणार आहे, जेणेकरून प्रत्येक शिमला मिरचीच्या पीसला व्यवस्थित पद्धतीने बेसनाची कोटिंग होईल. आता याला व्यवस्थित पद्धतीने आपण परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथे व्यवस्थित पद्धतीने सगळीकडे शिमला मिरचीला अशी कोटिंग बसलेली आहे. आता आपण याच्यावर 5 मिनटं तरी झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून ते बेसन जे आहे ते शिमला मिरचीला कोट होईल आणि शिमला मिरची व्यवस्थित पद्धतीने शिजेल. आता आपण झाकण काढून घेऊया, बघूया आपली शिमला मिरची झाली का. तुम्ही इथे बघू शकतात व्यवस्थित पद्धतीने आपली शिमला मिरची बनून तयार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये ही शिमला मिरची बनून तयार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच सोप्या पद्धतीने रेसिपीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत.